पाहता क्षणीच खावी वाटेल अशी मिसळ आणि त्याबरोबरच पूर्ण मिसळ थाळीचा व्हिडिओ आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे। तर नमस्कार, मी मनालीज किचन स्टोरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। ही मिसळ थाळी कशी बनवायची चला बघूयात। सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेऊन 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर पाण्यातनं गाळून घेऊन एका स्वच्छ कपड्यामध्ये 7 ते 8 तास बांधून ठेवल्यावर एवढे छान मोड आलेले आहेत। तर अशी जवळजवळ 1.5 ते 2 कप मटकी आपल्याला इथे लागणार आहे। परत एकदा मी ही मटकी छान धुवून घेतली, त्यामुळे हे जे असे वरचं साल वगैरे असतं मटकीचं किंवा काही कचरा असतो तो निघून जातो आणि स्वच्छ मटकी आपल्याला वापरायला तयार होते। तर इथे मी हे सगळे वरचं साल वगैरे काढून घेते, परत एकदा पाण्यातनं स्वच्छ धुवून घेते। त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। त्या तेलामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ हे सगळं घालायचं आहे आणि मग आपण जी ही धुवून घेतलेली मटकी आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत। महाराष्ट्राच्या नाश्ता सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये हमखास मिळतो तो म्हणजे मिसळपाव। पण आपण जेव्हा घरी मिसळ तयार करायला जातो तेव्हा बरेच वेळा ती मटकीची आमटी किंवा मटकीचा रस्सा बनतो, मिसळ काही बनत नाही। तर ही मिसळ हॉटेल प्रमाणे किंवा नाश्त्यासाठी कशी छान बनवता येईल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण मटकी मध्यम गॅसवर साधारण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास आपण ह्यामध्ये पाणी घालून ही मटकी छान उकळून घेणार आहोत। आता हे पातेलं मी दुसऱ्या गॅसवर ठेवून इथे आपल्याला मटकीच्या रस्स्याची तयारी करायची आहे। त्यासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण इथे बनवणार आहोत। इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याच्या अर्ध्या फोडी करून मोठेच भाग करायचे, जास्त लहान कापायची गरज नाहीये आणि थोड्या तेलावर आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे आहेत। आता ही जी रेसिपी आहे ती काळ्या मसाला किंवा काळा वाटण ज्याला म्हणतात त्याची रेसिपी आहे। तर हे काळं वाटण आज आपण मटकीच्या रश्श्यामध्ये वापरणार आहोत। त्याचबरोबर मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं बारीक तुकडे करून ते पण व्यवस्थित परतून घेत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कांदा जो आहे तो एकदम खरपूस भाजला गेला पाहिजे। आपण इथे बघू शकता की हळूहळू कांद्याचा रंग बदलतो आहे आणि कांद्याचा रंग थोडासा ट्रान्सपरंट आणि थोडासा काळपट होईपर्यंत आपण हाय फ्लेमवर हा कांदा छान परतून घेणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आतापर्यंत आपल्या चॅनलवर महाराष्ट्रीयन पदार्थांबरोबरच चायनीजचे पदार्थ, सूपच्या रेसिपी, केकच्या रेसिपी, बेकिंग रिलेटेड, चॉकलेटच्या रेसिपी असे भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर तुम्ही ते पण नक्की बघा। आता इथे आपल्याला कांदा छान परतून झालेला आहे। आता कांदा आपण एका प्लेटमध्ये थोडा थंड व्हायला ठेवून देऊयात आणि खोबरं आपण भाजून घ्यायची तयारी चालू करूयात। आता तुम्ही इथे बघू शकता की मटकीला छान उकळी आलेली आहे। जवळजवळ 10 मिनिटं झालेली आहेत आणि छान मटकी उकळलेली आहे। मटकीचा जो रस आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि आता इथे मी गॅस बंद करते। आता इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आपल्याला या वाटण्यासाठी सुकं खोबरं घ्यायचं, ओलं खोबरं घ्यायचं नाहीये। तर इथे अर्धी वाटी सुकं खोबरं मी छान खरपूस भाजून घेणार आहे। भाजताना आपल्याला यामध्ये तेल घालायचं नाहीये। साधारण 5 ते 6 मिनिटं खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खोबऱ्याला एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवून देणार आहोत। तर असं हे कांदा, लसूण, आलं आणि खोबरं घातलेला मसाला त्यामध्ये आपण नंतर कोथिंबीरही टाकणार आहोत। तर हे वाटण तुम्ही तयार करून साधारण 8 दिवस फ्रीजला ठेवू शकता। ह्याला काळा मसाल्याचं वाटण असे म्हणतात आणि ज्या आमट्यांमध्ये काळा मसाला वापरला जातो, जसे काळ्या वाटण्याची आमटी असेल किंवा काळे वाल असतील, पण हे वाटण वापरू शकतो। हा मसाला व्यवस्थित टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर आता इथे हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि आता मिक्सरला मी हे वाटून घेणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चॅनलचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। आता मी इथे मिक्सरमध्ये सगळं वाटण वाटून घेणार आहे। त्याबरोबरच 1 चमचा शेंगदाण्याची पूड आपण इथे वापरणार आहोत, त्यामुळे तर्रीला छान घट्टपणा येणार आहे। मिसळ पाव हा असा एक पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो। त्यामुळे जर आपण ही मिसळ पाव घरी बनवलं, म्हणजे चांगलं तेल वापरून भरपूर मटकी घालून, तर त्याने कुठला त्रासही होत नाही आणि सगळ्यांना आनंदही मिळतो। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर मला नक्की एक कमेंट करून जरूर कळवा।
आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता भरपूर वाटण तयार झालेलं आहे। आता एवढं सगळं वाटण आपल्याला लागणार नाही, त्यामुळे जे उरलेलं वाटण आहे ते मी फ्रीजला ठेवून देणार आहे आणि नंतर वापरणार आहे। तर आता इथे आपण आमटीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये मी थोडीशी मोहरी घातलेली आहे। त्याचबरोबर आता मी इथे अर्धा चमचा हळद घालतीये, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालते आणि 2 चमचे धने पावडर मी इथे वापरणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण यामध्ये जरूर तुम्ही धने पावडर घाला, कारण धने पावडरनी खूप स्वाद येतो। आता इथे मी 3 मोठे चमचे वाटण घालणार आहे आणि व्यवस्थित तेलावर परतून घेणार आहे। जवळजवळ एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। परतताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये, तर या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत। आता आपल्याला यामध्ये मिसळ मसाला घालायचा आहे, पण जर तुमच्याकडे मिसळ मसाला नसेल तर घरी जो गरम मसाला असतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता तुम्ही इथे बघितलं असेल की 2 मोठे चमचे मी इथे मिसळ मसाला घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे। आता जवळजवळ 10 मिनिटं मी हा वाटणाचा मसाला छान परतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। ते आपण जे मगाशी मटकीचं पाणी उकळून घेतलं होतं ते आता आपण इथे वापरणार आहोत। मी मटकीतलं सगळं पाणी काढून घेतेय आणि आता हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। जर तुम्हाला अजून पाणी घालायचं असेल तर गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। आता एकदा व्यवस्थित ढवळून घेऊन आपण ह्याला छान उकळी काढून घेऊयात आणि एक उकळी आल्यानंतर परत मध्यम गॅसवर साधारण 10 मिनिटं खळाखळा उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून परत 5 मिनिटं आपण ह्याला छान उकळी काढून घेणार आहोत। सर्व मसाला आणि वाटण या सगळ्यांची चव खूप अफलातून लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करायला घेतला तेव्हा दुपार होती, पण करता करता संध्याकाळ झाली। खूप कष्ट आणि प्रामाणिकपणे मी एक छान व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। ज्यांना ज्यांना मिसळपाव आवडतो तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आता आपल्या इथे छान तर्री तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता तेल अगदी मस्त आलेलं आहे तर्रीला। आपण खूप तेलाचा वापर केला नाहीये किंवा खूप मसाल्यांचा वापर सुद्धा केला नाही, तर छान घरगुती पौष्टिक अशी इथे मिसळ तयार झाली आहे। थाळी कशी लावायची आपण ते बघूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी डिशमध्ये उकडून घेतलेली मटकी होती ती घेतली, त्यानंतर फरसाण घेतलं, त्यावर बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 1 लिंबाची फोड आणि सोबत 2 मस्त मुंबई स्पेशल पाव घेतलेले आहेत। त्यासोबतच इथे कांद्याची लिंबाची वाटी ठेवलेली आहे, फरसाणाची वाटी घेतलेली आहे, उकडून घेतलेली मटकी, त्याच्यात थोडंसं कोथिंबीर टाकलेलं आहे, त्याचबरोबर तर्रीची एक वाटी आहे त्यावरही थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे, गोड दही घेतलेला आहे आणि सोबत थोडीशी काकडी ठेवलेली आहे। तर आपली ही अशी सोपी मिसळ थाळी तयार झालेली आहे। नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी करून आपल्याला खूप आनंद मिळतो। एकदम करायला साध्या सोप्या असतात, पण करणाऱ्यालाही त्याचा आनंद असतो आणि खाणाऱ्यालाही त्याचा आनंद नक्की मिळतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तुम्ही जर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद। यापुढेही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन। तोपर्यंत बाय।